बघा कोमल केव्हाची नाराज आहे आणि रडतीये केव्हाची. काय झालंय कोमल? हा अगं चालून जात, काही नसतं काय. आता फक्त काळजी घे माझी तू. हा ती आज काय केलंय, वडाच्या झाडाला फेऱ्या मारायच्या होत्या तर तिचा दोरा तुटलाय. तर दोरा तुटल्यामुळं तिनं असं वाटतंय की बाबा की आपल्या नवऱ्याला काही होईल किंवा मग 7 जन्म आपल्यासोबत राहणार नाही. त्यामुळे ती केव्हाची रडती. मला तिचा फोन आलेला आहे. आता आपण घरी जाणार आहोत. रोहिणी असू द्या, कोमल असू द्या किंवा इवन मी असू द्या, आम्ही सगळेजण करतो, मान्य करतो. मी सुद्धा बनवतो, पॅक करतो आणि तेवढी आवड असल्यामुळं तेवढं सगळं होतं बरं का. आणि बाकी आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये जर काही कोणाला क्लाउड किचन चालू करायचं असेल, मला खूप साऱ्या कमेंट्स येते की दादा आम्हाला क्लाउड किचन चालू करायची पूर्ण इन्फॉर्मेशन द्या. तर मी पूर्ण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला. नमस्कार आई. नमस्कार. आजो गावाला पूजा करायला जायचंय आणि बाहेर चालू आहे पाऊस. कसं काय? हा 2 मिनिटं व्हिडिओ घेते. यांचं चाललंय गाणं ऐकणं, कारण यांना घरी सोडायचंय, परीला न्यायचंय. आजी म्हणते मी सांभाळते या दोघींना. आजी सांभाळता का? नमस्कार आजी. नमस्कार. तुम्ही शांत तरी वडाची पूजा करा, मी तुमची लेकरं सांभाळते. काही घाई करू नका, आरामशीर जा ना, आरामशीर. राहता का नाही आता पाहतो आम्ही, निघताना पाहतो मी व्हिडिओ घेते पण राहता का म्हणून. रोहिणी गेली वरती आणि आम्हाला थोडे 2-3 शॉर्ट व्हिडिओ घ्यायचे. काय थांब ना मग, देते ना चालू करून. लगेच चालू करून पाहिजे का तुला? आणि परी घेतली वरती काकूला डोकं लावायला. काकूचा चाललाय मेकअप. आधी तुम्ही माझा लुक बघितला नाही, मी मेकअप करून आले. रोहिणी काही गेली नाही मेकअप करायला. का बरं? पैसे आवडत नाही तिला. आवडत नाही? पैसे दिले काय माहिती, आता ते मित्रांनाच माहिती. बरोबर. आपण काय विचारलं नाही. हा इथेच माहिती. काय ओरडते का पिलू तू? तर नमस्कार. मी केलेला आहे मेकअप. मी पहिल्यांदा लॉंग मंगळसूत्र घातलेलं आहे, पहा कसं आहे. आणि हार आणि ते पहिल्यांदा मी घातलेलं आहे. नाही, हार घातलेला आहे मी, फक्त हे मंगळसूत्र मोठं मी पहिल्यांदा घातलेलं आहे. त्यांच्याकडे नवीनच आलं ते म्हणले घाला, मग घातलं मी. कारण नवीन वस्तू घालायचे म्हणल्यावर मग त्यांच्या वस्तू आहे ना मेकअप वाल्याच्या, ते सांभाळून घालायला लागतं ना. येते खाली तू. घंटन नाही, घंटन आहे आपलं. हे खरं आहे ना, बाकी सगळं नकली. नकली कवी. हे नकली आहे सगळं. हे मेकअप वालीच आहे, हे सगळं मेकअप वालीच आहे. आपलं फक्त हे असली. तुम्ही टाकायला लागली. हा मग देऊन टाकावं. द्या ना. परी इकडे आहे ना. परी लय वैताग द्यायला आता, लय हट्टी झाली परी. पैसे घेऊन त्यात. हो. तर कसा दिसतोय हात चालू सांगा. आम्हाला अजून पूजाला जायचं, बाहेर पाऊस यायलाय. आमचं आवरलंय, रोहिणीचं राहिलंय, कारण मेकअप करून आमचं रोहिणीचं मेकअप करायचं राहिलं आता. आमचं पिवले आरती लई, तुम्हाला सवय झाली असेल पिवळं आरती. परी खाली आहे ना, काकूला तयार होऊन द्या ना. मेकअप ही माझ्या सोबत ना, ती नंतर आली, ती शाळेतून आल्या आणि तिथं लिपस्टिक लावायला सांगितली त्या ताईंना. कारण ते बॉटल ठेवून दिली शाळेत. जाऊन दे, उद्या आहे ना आपल्याकडे, दुसरीकडे आहे ना. लय वेळ झाला मेकअप करून आली, मला इतकी गरमी व्हायली ना, सगळा घाम आता चेहऱ्यावर उतरणार आहे माझ्या. मेकअप नाही करू पाहिजे लेकरांनी. तुला लिपस्टिक लावते ना मी, लिपस्टिक लावते ना मी. लावली तुझ्या रूमातली. लावली का? लावली. काम केलं तू. कुठं जायचं अजून ठरलं नाहीये. वावरात होता एक वड, पण तो रस्ता बंद झालेला आहे. एक रस्ता आहे म्हणते आई, पण तिथं पाहू. महादेवाच्या मंदिरात जा सरळ. महादेवाच्या हा या झाली पुढे. हे नाही का आपल्या देवळाच्या मंदिर शाळेजवळ तिथं. हा तिथं रिक्षा स्टॉप इकडे आहे. हा इकडे इकडे लय लांब होतं. पटांगण आटांगण मस्त आपलं मारुतीच्या मंदिरापाशी. मारुतीच्या हा ते आहे, ते मोठं वड आहे. मग इथं जवळ जवळाला येडी घालता येते, मस्त पूजा करता येते. पाहू मग तिकडे जाऊ. तिकडचा व्हिडिओ येईन तुमचा तुमच्याकडे. मला सरळ पिओपरीने घेऊन दिलात तरी नाही तर येणार नाही. आपला संग रस्ता आहे. या दोघी आजकाल लय वैताग द्यायला मला. आणि आज सेम सेम ड्रेस घातलेले. हाय कर पिलो, हाय करा दोघी.
हा आता ऋतू नमस्कार करते तू. आता नमस्कार कर पिल्लू. नमस्कार कर. हा नमस्कार. आज सेम सेम झाला. मी ट्विन्स. ते दोघींच्यात फक्त 4 महिन्याचा फरक आहे. हाय कुठं चालली तू? बोल बोल बाई. केला चालू कर. बोल ना. आज पूजा आहे. आज परीला पण यायचंय वट पौर्णिमेची पूजा करायला. ती सकाळीच म्हणली होती. आज पूजेची बांगडा होते ना तुझ्याकडे द्या मॅच. हिरव्या जमत नाही. मला थोडी जमते. नाही चढाई उतरायला नाही जमत बांगड्या. याच जमते याच्या मग चढाई उतरायला नाही जमत ना बांगड्या. हिरव्या बांगड्या साधे आहे प्लेन मधून. मग त्या घाल ना. मग ते घालू का? कलरच्या आहे ना त्या. हा, मग कलरच्या. त्या कलरचीच घाल. पांढऱ्या सुटवा. प्लेन मधून आहे साधे ते घालते. नाही केली का? चला निघालो आता आम्ही पूजा करायला. कुठं जायचंय ठरलं का? चला मग. दिसेल आता कुठं चाललंय ते. आम्ही पोहोचलेलो आहे वडाजवळ. आम्हाला वडाचं झाड भेटलं. धरा ना फोन दे. पहिले आई करताय फोन. तू करून घे. तू करून घे आई. मी व्हिडिओ घेते मग तुम्ही व्हिडिओ घ्या. मग आलेले सगळे आमच्या शेजारचे आहे. आम्हाला उशीर झाला आहे. बसू दिलं नाही. ती उभं राहिली ना. बसली नाही ती खाली. तुमची तीच उभं राहिली. मी चटकायली तर नमस्कार सगळ्यांना. बाकी तुम्ही आज मी वटपौर्णिमा आहे आणि आज तुम्हाला माहिती असेल की सर्व लेडीजला आपण शुभेच्छा तर दिल्याच कालच्या व्हिडिओमध्ये. पण आज एक इन्सिडेन्स असा घडला तो सांगतो तुमच्यासोबत. त्यासोबत माझ्यासोबत इकडे आहे सुदर्शन. आणि आज आमच्या वहिनीचा बड्डे आहे. तर सगळ्यांना त्यांना शुभेच्छा द्या. वैष्णव वहिनींना आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यासाठी हा केक घ्यायला आलेला आहे. आणि केकवर नाव काय टाकलं माहिती आहे का? लाडाच्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा टाकलंय ना. पाहिजे तेवढं प्रेम दोघांना बायकोमध्ये पाहिजे. आणि ते असलंच पाहिजे. प्रत्येकामध्ये असलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यात आमच्या घरी असा इन्सिडेंट झालेला आहे की कोमल आता मागापासून जरा रडत आहे घरी. आपल्याला तिला जाऊन भेटायचं आहे. काय झालं काय नाही तुम्हाला माहिती आहे का होती? हा ती आज काय केलं आहे, वडाच्या झाडाला फेऱ्या मारायच्या होत्या. तर तिचा दोरा तुटला आहे. तर दोरा तुटल्यामुळं तिनं असं वाटतंय की बाबा की आपल्या नवऱ्याला काही होईल किंवा मग 7 जन्म आपल्यासोबत राहणार नाही. त्यामुळे ती केव्हाची रडती. मला तिचा फोन आलेला आहे. आता आपण घरी जाणार आहोत. तिचे रिॲक्शन बघणार आहोत काय. ती फोनवर पण रडायला लागली. मला कळणार काय झालं आहे. एवढे मॅच्युअर असणारे लोक असे कसे असू शकतात ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं. तसा माझा पर्सनली या गोष्टीवर विश्वास नाही आहे. तुम्हाला काय वाटते ते मला सांगा. बाकी घरी गेल्यावर तिला तर भेटूच या. आता येणाऱ्या ज्या ऑर्डर्स आहे ते आहे त्याच्यात सोडून आणि रडत बसायचं ही कुठला नाही आहे. सकाळी त्या ऑर्डर्स आल्या तेवढं क्रिएट केलं आणि लगेच चला म्हटलं आता आपण जरा जालन्यातले व्हिडिओ शूट करू. मी सकाळपासून बाहेर आहे. आता जवळपास 4 वाजायला लागलेत. 4 साडेचार झालेले आहे. आणि आत्ताच्या वेळेला आपल्याला घरी जायचं आहे. तर घरी गेल्यानंतर बघू आता काय राड आहे. तर एकतर सकाळपासून उपास ठेवला आहे. ठेवू नका म्हटलं तर उपास ठेवला आहे. बरं ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात यांचे असं हे प्रॉब्लेम चालू. बघू आता काय होतं काय नाही. घरच्यासाठी तुला काय घ्यायचं का अजून? अभी नहीं कुछ लेने का है. तो हम जाएंगे घर पे और कोमल की समझूत निकालेंगे. तो तुम मेरे साथ में चलो. तुमको मैं बताता क्या है घर का माहौल वगैरह. उसने मेकअप भी किया वाला है. उसका लुक भी दिखाता हूँ. चला माझ्यासोबत. थोडंफार हिंदी बोलत असेल करा ॲडजस्ट. बाकी मी मॉन्जिनीज शॉपमध्ये जालन्यामध्ये आहे. आणि तुम्हाला जर कधी जालन्यामध्ये बघत असेल कोणी व्हिडिओ तर तुम्ही स्वरूप कपकेक आहे ना. कपकेक पण कपकेक दिलेले बाहेर वाटतं. पण माझ्या मोबाईलमध्ये नंबर त्या नावाने सेव्ह आहे. स्वरूप केक शॉप मॉन्जिनीज केक शॉप जे आहे आपलं बसस्टँड जवळचं. तिथं तुम्ही येऊ शकता. खूप छान छान आणि फ्रेश केक मिळतात. मी तर प्रत्येक वेळेस त्यांना प्रिफेअर करतो कारण की बाहेरचे केक खाणं सोडूनच दिलेलं आहे. कधी मग थोडा केक खायचा असेल तर आपण इथला केक खाऊ शकतो. त्यासाठी तुम्ही इथं भेट देऊ शकता. आता चला मी जातो घरी आणि बघतो घरचा माहोल काय. चला माझ्यासोबत. बघा कोमल केव्हाची नाराज आहे आणि रडतीये केव्हाची. काय झालंय कोमल? हा अगं चालून जातं काही नसतं काय. आता फक्त काळजी घे माझी तू.
कळालं का? तिला घ्याय 2 मिनिटं. सगळ्यांचा तुटला का तुझा एकटीच तुटला? कायच करावं आता याच्यावर. कस का तुटला? तू जास्त ओढला का त्याला? हा मग आईचा कोणी तुटला? हा डबल गुंडाळायचा. पहिला तुटला. जाऊ दे आता. काय काहीतरी चुकी झाली तुझ्याकडून. पर्याय जेवण करत ठेवून दे जामचल. केव्हाची परेशानी बिचारी. मित्रांनो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा काही होईल का? काय बोलता काय धोंडा मी? अगं तर मग तू विचारत तसा करायला लागली. तू रडायला तशी लागली. मग मी काय करू आता त्याला सांग. हा काय करू मी सांगतो. तुटला मागच्या वर्षी तुटला तो. आता पहिल्यांदा तुटला का? कायच करा मित्रांनो तुम्ही सांगा बरं. कोणी काय म्हणलं काय? मग का तिथेच रडत बसली? काय म्हणतो काय मारले काम आले मग तुम्ही माझ्यासाठी करायला जाता. मला माहीतच नाही आहे असं. माझ्या माघारी तुम्ही डोळे तोडून यायलेत. तुला मी खरंच सांगतो 7 जन्माचा काही विषय नाही कोमल आपला. जे काय ते एवढं जन्मच विषय. कळालं का? काय तर महत्व असं काही नाही. ते उगा ते दोरे तुटा लागले त्या माझी पोरगी. किलो पडशील पादी पोरगी. तर कोमलने ही साडी नेसलेली. तुम्ही सांगा लुक वगैरे कसं दिसतोय. तिकडे उभं राहिला आम जरासं. बघा छान वाटतंय का? छान साडी नेसली आहे का सांगा. आज कोमल कशी दिसतीये? छान दिसती. ओके. तर असा काही लुक क्रिएट केलेला आहे. बाकी पोरगी बघा त्यात पिना घालेल. बघेल तुझी पोरगी बटणं चालू येते बघ. बसला करंट तर मग काय करणार तिला मग आता की फक्त तर मित्रांनो आता तुम्हीच आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला खूप घाम येतोय. कमेंट सेक्शनमध्ये सांगा काय विषय आहे. माझी बायको तर तुम्हाला माहिती आहे किती स्लो आहे. त्यातल्या त्यात ती अशी खेळ पांगवायला लागली. आता याच्यावर मी काहीच नाही बोलू शकत. तर दन दोरे तोडून टाकायला लागली. आता तिलाच इच्छा नाही आहे माझ्यासोबत राहायची. तर काय करू आता. नाही का? हो की नाही कोमल? हो हो की नाही? मुद्दाम जोडला आता मला थोडी माहिती तू मुद्दाम तोडला का कोणी तोडला तुझ्याकडून. काय माहिती आता काय विषय झाला. मला काहीच माहित नाही. असं अवघड आहे मित्रांनो. लय अवघड आहे लग्न झाल्यावर. प्लीज अजूनही कोणी बाकी असेल तर लग्न करू नका. या अशी रिकामे कामं होऊन जात असतात. उगा आपले आयुष्य खराब करायचं असं दोरागिरा तोडून. मला समजत नाही आहे काय होतंय. तर चला आता यांचं आवरून घेतो मी आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आमची सकाळ सकाळी एवढी दहीन व्हायला लागली ना सगळ्यांची. म्हणजे रोहिणीपासून आईपासून कोमलपासून माझी सुद्धा दहीन व्हायला लागली. म्हणजे क्लाउड किचन असं चालू शकतं आमचा याच्यावर विश्वास नाही आहे. आणि त्याला दिवसाचे तीन तरी ऑर्डर पडतात. मिनिमम 3 ऑर्डर बरं का. मी जालन्यासारख्या सिटीमध्ये दिवसातून एखादी पकडली होती. पण सकाळीच पडती. काल पण सकाळी पडली होती. आज पण सकाळी ऑर्डर पडलेली. आणि तुम्ही बघू शकता त्यांनी काय केलं माहिती आहे का. जेवढे आयटम्स आहेत आमच्याकडे तेवढे सगळे ऑर्डर केलेत. किती रुपयात? 794 रुपयामध्ये सगळे ऑर्डर केलेत. आणि प्रिपेरेशन करायला टाईम होता 25 मिनटं. आम्ही ॲक्युरेट 25 मिनटात त्या माणसाच्या हातामध्ये दिलं. आणि खूप छान पद्धतीनं आम्हाला एक्सपिरियन्स येतोय. हे करण्याचं कारण तुम्हाला सांगतोय. आणि एवढी आपली आता ही सबस्क्रायबर असेल कोण असेल माहीत नाही मला. कारण की इथं पूर्ण डिटेल येत नाही. त्या लेडीचं नाव वैष्णवी वगैरे आहे ज्यांना ती ऑर्डर केली. एवढंच मी सांगू शकतो. बाकी माझ्याकडे पण डिटेल येत नाही. आणि खरंच एवढं सगळं प्रेम मिळतं आहे तुमचं. एवढं छान प्रतिसाद मिळतो आहे. क्लाउड किचनला मला वाटलं होतं स्विगीचं अजून करायचं आहे. ते आज होऊन जाईल स्विगीचं. मग तारांबळ होणार आहे याच्यावर त्याच्यावर. आणि 1-2 मेनू अजून ॲड करतो आहे. तर तुम्हाला कसं वाटतं सांगा.
की सध्या तरी प्युअर व्हेज आहे, मी नॉन व्हेजमध्ये पण उतरणार आहे, पण जरा वेळ आहे, जरा थोडं थांबायचं आहे. इतका छान प्रतिसाद मिळतोय आणि एवढी तारंबळ होती. यानं काय होतं माहिती आहे का, यानं नाही का स्किल डेव्हलप होत जातात. कशी माहिती आहे का, फास्ट काम कसं करायचं, पटापटा कसं आवरायचं, डोक्याला चालना कशी द्यायची, याच्यामुळं हे स्किल आपले डेव्हलप होत जातात. त्यामुळं पण एक कारण आहे की मी आता हे क्लाउड किचन चालू करणं, आई असू द्या, रोहिणी असू द्या, कोमल असू द्या, किंवा इवन मी असू द्या, आम्ही सगळेजण करतो, मान्य करतो. मी सुद्धा बनवतो, पॅक करतो आणि तेवढी आवड असल्यामुळं तेवढं सगळं होतं बरं का. आणि बाकी आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये जर काही कोणाला क्लाउड किचन चालू करायचं असेल, मला खूप साऱ्या कमेंट्स येते की दादा आम्हाला क्लाउड किचन चालू करायची पूर्ण इन्फॉर्मेशन द्या. तर मी पूर्ण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे. जर कधी या व्हिडिओला 200 कमेंट आल्या तर, जास्त नाही, 150 तर अशाही जातात. 200 कमेंट करा, पुढचा व्हिडिओ मी पूर्ण सांगेल मी क्लाउड किचन कसं केलं, काय केलं. काय बेटा तू खाती. आणि अजून एक स्पेशल गोष्ट, ज्यावेळेस ऑर्डर पडती, उचलली, या लेकर रडायला चालू करते. त्यांना माहीत राहतं आपल्याला रडायचं आहे, आपल्याकडे लक्ष देणार नाहीये, आपण वळवळ करायची. कसं मस्त बाहेर पाठवलं, 25 मिनिटं पटकन ऑर्डर रेडी केली आणि देऊन टाकली. कसं वाटलं कोमल? आजीबाई आणि रामभाऊ थोडे सांभाळतात, रामभाऊ पण पॅक करू लागतात. आणि आमचे सगळं कुटुंब एकत्र असल्यामुळे आम्ही सगळं एकत्रच करतो. हा, ते तरी बरं आहे की सगळेजण मदत करतात बाबा, कोणी असं हात काढून घेत नाही. इव्हन दादाला सांगितलं, दादा बी करतील मदत. हा करतात. तर आम्ही सगळे मिळून आता हे क्लाउड किचन चालू केलेलं, याला खूप लांबपर्यंत घेऊन जायचं आहे. तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम, मला खूप आनंद झाला. आज पण सकाळी ऑर्डर पडली, काल पण सकाळी ऑर्डर पडली होती. आणि तुम्हाला सांगतो, आमची ही परीक्षा घेतल्यासारखं झालेलं आहे. 9 आयटम 25 मिनिटांमध्ये तयार करणं शक्य नाहीये मित्रांनो. खतरनाक होते. आणि ती ऑर्डर लवकर उचलली तर कॅन्सल पण होऊन जाते, त्यामुळे पटकन उचलली. ऑर्डर कॅन्सलेशनसाठी देखील एकदा पडलं होतं, कारण टाइम जास्त दाखवत होतं ना कस्टमरला. आता ते ऑर्डर कॅन्सलेशनसाठी पण पडलं होतं, पण मी ते कॅन्सल करून टाकलं की ऑर्डर आम्ही ऑलरेडी बनवत आहोत, थोड्या वेळ वेट करा. 4-5 आयटम झाले. हा, आणि खूप छान वाटते, असं एक्सपिरियन्स येतं. कसं वाटतंय कोमल तुला? मस्त वाटतं. आणि कोमलचा एक प्रॉब्लेम झालाय बघा, कानाचा. कष्ट कशाला म्हणतात ते कळत. हे कान लोंबलाय आणि इकडचं जास्त झालाय है ना, हे दुखतंय. हा, तर ते जखम झालेली तिथं, ते कान चिटकून घ्यायचं आहे. ते चिटकून पण मिळतो ना, तर तिथून आम्हाला चिटकून घ्यायचं आहे. आणि ही बघा, ही चिंच खायला लागली वेडी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोमलचा व्हिडिओ थोडा पाहायला भेटला असेल, ज्यामुळे तुम्हाला व्हॉइसचा थोडा प्रॉब्लेम येत असेल, पण ठीक आहे, करा ॲडजस्ट थोडा. आता बाकी तर चालूच राहणार आहे सर्व काही. आणि इकडे आई आहे. आता आई काय करते आपण बघूया, चला. आई इकडे. जेवायला काय करतो तुम्ही? अरे 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 आई कसं वाटलं? इकडे ये ना तू. ए पिऊ इकडे ये. हा, कसं वाटलंय तुला? एकदम मस्त. अशा होते ना आपला. अशा ऑर्डर किती पाहिजे तुला दिवसातून? 3 असाय तरी जमते. 3 का? हा, जास्त जीवाच्या वर नको. जेवायच्या वर नको. आणि चालतं, हे कोमल आणि ह्या दोघी तिघी जणी मिळून करतात. आता लस्सी कशी बनवायची एकदम परफेक्ट झाली. कळालं ना? लस्सी कोल्ड कॉफी आमच्यासाठी फर्स्ट आयटम. हा, आता हा उन्हाळा गेला नाही तर आपण मँगो लस्सीचं ऑप्शन दिलं असते. कळालं? घरी बसल्या बसल्या बरं आहे. बरं आहे क्लाउड किचन. मी तर म्हणतो सगळ्यांनी चालू करा. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी खूप चालतं. तिथं आहे ना मित्रांनो, मिनिटाला ऑर्डर पडते, मिनिटाला. तर तिथल्या लेडीज कशा करतात विचार करा.